मुंबईत मुसळधार पाऊस, उपनगरांनाही झोडपलं। दुपारी 4 वाजता हायटाईड, 4 मीटरच्या लाटा उसळणार। आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणण्याची शक्यता। राम मंदिरातील दानचोरी, नीटचा मुद्दा गाजणार। सीजेपीचा आज संसद भवनावर मोर्चा, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, अभिजित दीपकेंच्या नेतृत्वात आंदोलन। सोनम वांगचुक यांची उपोषण संपवण्याची तयारी, विरोधी पक्षांनी संसदेत मुद्दा उचलण्याचं आश्वासन देण्याची मागणी। धर्मेंद्र प्रधानांना कोणतं सोनं चिकटलंय? सरकार शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा का घेत नाही? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल। पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची भाजपा विरोधात जय पवारांकडे तक्रार, काडीचीही किंमत देत नसल्याचा आरोप। समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू, सर्वजण वर्धा जिल्ह्यातले असल्याची माहिती। लोकलमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, महिलांच्या डब्यात मद्यपीचा धिंगाणा, अंबरनाथ सीएसएमटी लोकलमधील प्रकार। वन नेशन वन इलेक्शन जाहीर करा, निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत, उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना आव्हान। लेटर पॅडचा गैरवापर आणि दादागिरी बंद करा, भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांना बावनकुळेंचा सज्जड दम, पदाच्या जोरावर धमक्या, मारहाण करणाऱ्यांना सुनावलं। साखरेच्या दरात मोठी वाढ, क्विंटल मागे 150 ते 200 रुपयांनी वाढ, किरकोळ बाजारात किलो मागे 5 रुपये वाढले। पुण्यात रेल्वे पोलिसांमुळे प्रसूतीजन्य महिलेचे प्राण वाचले, बाळाला वाचवण्यात मात्र अपयश। सिन्नरच्या इंडिया बुल्स कंपनी परिसरात बिबट्याला पकडण्यात यश, पुन्हा जंगलात सोडला जाणार। जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, सलाल धरणाचे दरवाजे उघडले, चिनाब नदीत विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जम्मू आणि काश्मीरमध्ये भूस्खलन, पूंछ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विध्वंस, 10 जणांचा मृत्यू। अमेरिकेमध्ये प्रवासी बोट समुद्रात उलटली, 116 प्रवाशांपैकी 53 जणांना वाचवण्यात यश, इतरांचा शोध सुरू। फिफा विश्वचषकात स्पेन दुसऱ्यांदा विश्वविजेता, एक्स्ट्रा टाइममध्ये अर्जेंटिनाला हरवलं, मेस्सीचा स्वप्नभंग।